नमस्कार, मी अविनाश शिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. आता माझ्यासोबत आहे निलेश सुशीलाराम ज्ञानदेव शिंदे. पूर्ण नाव आहे निलेश सुशीलाराम ज्ञानदेव शिंदे. प्रभाग क्रमांक 15 जो प्राधिकरण म्हणून निगडी आकुर्डी प्राधिकरण जे आहे तिथून ते इच्छुक आहेत आणि उच्च शिक्षित उमेदवार आहेत, उद्योजक आहेत आणि त्यांचं सोशल वर्क गेल्या 8-10 वर्षापासून आम्ही पाहतोय की त्या भागामध्ये अत्यंत तळमळीने ते काम करतायत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करतायत, भाजपशी त्यांचा संपर्क आहे आणि सर्व पक्षीय त्यांचे जनसंपर्क चांगला आहे तिथला. तर त्यांना आपण उभं राहायचं आहे, पण नेमकं कशासाठी निवडणूक लढवणार काय या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. प्राधिकरण परिसरमध्ये पिंपरी चिंचवड शहराचं नाक म्हणजे तिथं सेक्टर 24, 25, 26, 27, 28 हा जो संपूर्ण परिसर आहे, शहरातले जे जे काही धनाढ्य व्यापारी आहेत सगळे लक्ष्मीपुत्र प्राधिकरणात आहेत. जे विचारवंत ज्ञानी लोक आहेत ते सगळे प्राधिकरणात फिरवले. एक उच्चभ्रूंची चांगली स्टँडर्ड नियोजनबद्ध वसाहत जसं पुण्यामध्ये कोरेगाव पार्क म्हणून पाहिलं जातं त्या पद्धतीने ते एक नियोजनबद्ध चांगली वसाहत म्हणून आहे. आज त्या वसाहतीतून तिथून निवडून यायचं म्हणजे एक मोठी परीक्षा असते. लोकांच्या पसंतीला उतरलं तरच लोक त्याला निवडून देतात. पूर्वी सांगितलं जायचं हा भाजपचा बालेकिल्ला आहे, पण तसं काही नाही. तिथे शिवसेनेचाही निवडून येतो अमित गावडे, तिथे राष्ट्रवादीचे राजू मिसळे 3-4 वेळा निवडून आलेत आणि भाजपच्या गीता आपले पण येत होत्या, शिवसेनेच्या बाबर म्हणून होत्या त्या पण निवडून येतात. त्याच्यामुळं तो असं बालेकिल्ला वगैरे असं नाही. लोक विचारी आहेत. जो माणूस काम करणारा आहे, कामाचा आहे, जो ताबडतोब प्रतिसाद देतो त्यालाच फक्त लोक विजय करतात. मग तो कोणत्या पक्षाचा वगैरे ते काही जास्त पाहत नाही. निलेशजी शिंदे हे त्यापैकी एक आहेत. निलेशजी मला सांगा, निवडणूक तुम्हाला का लढायची? तुम्ही काम चांगलं करताय, सत्तेवर नसताना, नगरसेवक नसताना तुमची कामं होतात. तुम्ही आमदार खासदार यांच्यापासून सगळ्यांच्या संपर्कात असतात. किरकोळ वॉटर मीटर गटर हे तर तुम्हाला काय किरकोळ आहे सगळं. हो. पण निवडणूक तुम्हाला लढवायची का? नमस्कार. सर्वात पहिले मी सांगू शकतो की जे आता अविनाश सरांनी जे सांगितलं की प्राधिकरण हे पिंपरी चिंचवड नव्हे तर पुणे शहराचं नाक आहे. पण गेल्या 25-30 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती आणि आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे सर. याच्यामध्ये ज्या बेसिक सगळ्या गोष्टी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने प्राधिकरणातल्या नागरिकांसाठी बनवल्या होत्या त्याची संपूर्ण वाट लावण्याचं काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे. आज प्रशस्त रस्ते असतील, मुबलक पाणी पुरवठा असेल, उत्तम उद्याने असतील, मोकळे प्लॉट वेगवेगळ्या अम्युनिटीज साठी दिलेले होते. या सगळ्याचा अनेक पद्धतीने गैरवापर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केला. आज एक मॉडेल वॉर्ड म्हणून जेव्हा आपण बघायला जातो एखादा, त्याच्यात प्राधिकरणासारख्या ठिकाणी उपलब्ध जागेमुळे ज्या ज्या सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या त्या पूर्णपणे आजही तिथे अस्तित्वात नाहीत. आणि आता सर्वात महत्वाचा जो भाग आहे प्राधिकरण म्हणून, आकुर्डी निगडी प्राधिकरण असा संपूर्ण भाग जरी असला तरी प्राधिकरण म्हणून प्राधिकरणाच्या नागरिकांचे, जसं तुम्ही म्हणाले की वॉटर मीटर गटर सोडून प्राधिकरणाची सर्वात किचकट हस्तांतरण प्रक्रिया, प्राधिकरणाच्या वारस नोंदीची प्रक्रिया, आज गेल्या 30-40 वर्षापूर्वी जे नागरिक प्राधिकरणात राहायला आले होते, ज्यांनी विकत घेतलेलं होतं हा सर्व भाग, त्यांची दुसरी आणि तिसरी जनरेशन आली. ते लोक आज कोणी हयात नाहीत, कोणी वृद्धत्वाकडे झुकलेले आहेत. त्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टी प्राधिकरणात स्वतःच्या मुलांच्या नावावर त्यांच्या हयातीनंतर ट्रान्सफर करण्यासाठीची जी किचकट प्रक्रिया जी राबवली जाते ती प्राधिकरण बरखास्त झाल्यानंतर सुद्धा बंद झालेली. आता 4 वर्ष झाले प्राधिकरण बरखास्त झालं. हो, तरी सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिका फक्त प्राधिकरणातून येणाऱ्या नागरिकांचे पैसे घेते. त्यांना ती प्रक्रिया अजून सुलभ करून देता आलेली नाही. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो सर, वारस नोंदीच्या संदर्भातली असेल, हस्तांतरणाच्या बाबतीत नवीन नियम पालिकेने काढला. सोन्याची अंड देणारी कोंबडी त्यांनी बनवलंय आता प्राधिकरण. म्हणजे जरा थोडं खुलं मी तुम्हाला सांगतो सर, पूर्वी कसं होतं, आपली ट्रान्सफर फी आहे, तर ट्रान्सफर फी जी आहे ती मूळ ओरिजिनल रक्कम आणि आत्ताची रेडी रेकनर रक्कम याच्या डिफरन्सच्या 10% घेतली जात होती. अच्छा. पण ती तशीच आहे. पण याच्यात काय केलं, ती एकदा घेतली जायची. दुसऱ्यांदा ते घर विकलं तर सेकंड ओनर आणि थर्ड ओनरच्या डिफरन्सची घेतली जायची. आता पालिका म्हणते तसं नाही. परत दुसऱ्यांदा घर घेताना पण पहिल्या रकमेच्या आणि तिसऱ्या रकमेच्या डिफरन्स लूट आहे सर्व. म्हणजे ती लूट आहे. म्हणजे एकच वस्तू ते 3 वेळा विकली तरी 3 वेळा ती ट्रान्सफर फी भरायचा त्यांचा मानस. तुमची स्टॅम्प ड्युटी तर असतेच ना? स्टॅम्प ड्युटी वेगळी, हस्तांतरण फी वेगळी.
वारस नोंदीसाठी 75,000 रुपये कोर्ट स्टॅम्प फी प्लस वकिलाचा खर्च, म्हणजे वडिलांच्या नावावरून मुलाच्या नावावर घर होणार. ते 500 रुपये स्टॅम्प पेपर व्हायला पाहिजे. एक्झॅक्टली. तर हे जे आहे वर्षानुवर्ष प्राधिकरणातला नागरिक हे 75,000 रुपये आणि कोर्ट फी म्हणजे साधारण 1,00,000-1.5 लाख रुपयाचा खर्च त्याला वडिलांच्या नावावरून मुलाच्या नावावर घर करायला लागतो. आम्ही NPRF फाउंडेशन म्हणून निगरी प्राधिकरण रेसिडेंट फोरम आम्ही स्थापन केलं. त्यांच्या मार्फत आम्ही काही पत्रव्यवहार करून मागणी केली की तुम्ही कोर्ट स्टॅम्प फी का घेता, त्याच्यात आमची प्रॉपर्टी मेन्शन करू नका, माझ्या वडिलांचा मी वारसदार आहे, हे एवढं कोर्टातून घ्या, संपला विषय. हे 200 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मिळतं. बरोबर. तर आमची ती मागणी मान्य केलेली आहे आणि आता कित्येक लोकांनी 200 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती वारस नोंद कोर्टातून करून घेतलेली आहे. तर हे आमचं NPRF फाउंडेशनचं यश आहे आणि हे आता नागरिकांपर्यंत आम्हाला जास्तीत जास्त पोहोचवायचंय की हे कुठलाही लोकप्रतिनिधी करू नाही शकला. तो आवाकच नाही, म्हणजे हे त्यांना नॉलेजच नाही. ते कायम फक्त ते वॉटर गटर मीटर मध्येच अडकलेले आहेत आणि आमच्याकडे वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मधून किंवा गदी माडगुळकर सारखा अत्यंत सुंदर वास्तू उभारली पण शून्य उपयोगाची. 36 कोटीचा प्रोजेक्ट, 96 कोटीपर्यंत गेला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, म्हणजे भ्रष्टाचाराचं स्मारक झालं ते. एक्झॅक्टली तुमच्या माध्यमातून मला सगळ्या नागरिकांना सांगायचं आहे की त्या वास्तूमध्ये, वास्तू दिसायला फार छान झाली, 96 कोटी खर्च केल्यावर छानच होणार, तिथे एकही व्यावसायिक नाटक होऊ शकत नाही कारण त्याचं डिझाईन चुकलं. तिथे तुम्ही भरत जाधव असतील, प्रशांत दामले असतील, ते नाटक करायला येऊ शकत नाही. प्राधिकरणातल्या नागरिकांना, आकुर्डीतल्या नागरिकांना वाटत होतं की रामकृष्ण मोरे नाट्यगृहापेक्षा आम्हाला जवळ आलं, चांगली वास्तू आली, आम्हाला विकेंडला नाटक बघायला मिळेल. तिथे नाटक होऊ शकत नाही. ही डिझायनिंग जबाबदार तिथले अधिकारी, जबाबदार तिथले लोकप्रतिनिधी, जे कार्य अहवालात टाकतील की गदी माडगुळकर आम्ही उभारलं, ते सगळे जबाबदार त्याला. ते सगळे जर तुम्ही श्रेय घेता कामाचं तर जबाबदारी पण घ्या चुकीची. ही माझी मागणी आहे. खरं प्राधिकरण वासियांनी ह्या विषयाचा विचार करायला पाहिजे. 96 कोटी कशाला म्हणतात सर, त्यातून आमची किती इतर कामे झाली असती. त्यानंतर आता सगळ्यात मोठं तुम्ही जर आता मध्ये बघितलं असेल की NPRFने जन आंदोलन उभा केलंय हरित सेतूसाठी. हो. हरित सेतू म्हणजे प्राधिकरणाने आम्हाला जे प्रशस्त रस्ते दिले होते ते पालिकेने छोटे करायचं ठरवलंय. रस्त्यापेक्षा फुटपाथ मोठा. अच्छा. रस्त्यापेक्षा फुटपाथ मोठा. फक्त नाव हरित सेतू, नाव हरित सेतू, त्याला भ्रष्टाचार सेतू म्हणतात आमच्याकडे प्राधिकरणात, त्याला कॉन्क्रीट सेतू म्हणतात. हरित काहीच नाही, सगळं कॉन्क्रीटच टाकतात. अशा पद्धतीने इतका मोठा भ्रष्टाचार चालू आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी जन आंदोलन उभं केलंय आणि सर्वात पहिले माझं आता फर्स्ट, जसं मी प्राधिकरणाच्या प्रक्रियेबद्दल सांगितलं कागदपत्रांच्या, त्याचप्रमाणे निवडून आल्यानंतर सर्वात पहिले असणार आहे की हा हरित सेतू रद्द करू आणि हा रद्द करूनच दाखवू. आणि ज्या लोकांनी 200 कोटी खर्च, 200 कोटीचं ते बजेट आहे, 150 ते 200 कोटीचं बजेट आहे, ते वाढत नेतात. जसं 36 कोटीचं 96 कोटी झालं तसं हेही वाढत जाणार. पण आमच्या नागरिकांचा या गोष्टीला विरोध आहे. आम्हाला अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्या वेळेला हा जर प्रोजेक्ट त्यांनी समजून सांगितला असता तर आम्ही सर्वांनी त्याच वेळी 1.5-2 वर्षापूर्वी विरोध केला. कोणाचा आग्रह होता? हा पालिकेतले अधिकारी, आणि त्यांनी ठराविक काही नगरसेवकांना आणि लोकप्रतिनिधींना हाताशी धरून अप्रुव्हल घेऊन नागरिकांना अंधारात ठेवून हा कार्यक्रम चालू केला. मग आता त्या आणि ज्यावेळी आता त्या नागरिकांनी ठरवायचं की आमच्या आंदोलनात सगळे येत आहेत, पण मग त्यावेळी तुम्ही का नाही आवाज उठवला, हे आता नागरिक त्यांना प्रत्येक वेळी ते दारात आल्यावर विचारणार. हे मला प्राधिकरणातल्या जागरूक नागरिकांवरती विश्वास आहे. पण मला असं वाटायला लागलं की तुमच्या प्राधिकरणाच्या या प्रभागामध्ये तुमची निवडणूक ही हरित सेतूवरच निवडणूक होणार आणि हरित सेतूला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देणारे आणि त्याच्यातून इतर प्रकारचे लाभ उठवणारे ह्यावेळी उघडे पडणार या निवडणूक. तुमचा तो हरित सेतू मधला सिमेंटचा रस्ता सगळ्यात मोठा फ्रॉड यासाठी आहे. सिमेंट रस्ता करताना तो रस्ता मुळापासून 4-5 फूट खाली खोदला जातो. तिथे ज्यावेळी खडक लागतो, पाया लागतो आपण इमारतीचा तसा, त्याच्यावरती ते मोठमोठे दगड असे 4-5 लेअर करून नंतर डांबरी रस्ता, नंतर त्याच्यावरती सिमेंटचा रस्ता. तुमच्याकडचा जो रस्ता केलाय तो ज्या डांबरी रस्त्याचा फक्त त्याची जाडी किंवा त्याची टिकण्याची क्षमता हे खोटी सर्टिफिकेट देऊन त्याच्यावर थेट सिमेंटचे थर आणले. तो सगळ्यात मोठा फ्रॉड आहे. सगळ्यात 100 वर्षाचं लाईफ असतं, मी सांगतो तुमचा 4 वर्षामध्ये तो रस्ता उखडला जाईल. आणि सगळ्यात मोठं मी सांगतो सर, आमच्याकडे प्राधिकरणातले काही नागरिक इतके जागरूक आहेत की त्यांना इंडियन रोड काँग्रेसचे सगळे नॉर्म्स पाठ आहेत. त्याचं सगळं त्यांनी उल्लंघन केलेलं आमच्याकडे सगळं आहे. फक्त आम्हाला आयुक्तांची वेळ मिळत नाहीये.
शेखर सिंग होते तेव्हा त्यांनी टाळलं. शेखर सिंग यांनी तुम्हाला आम्हाला 10 दिवसात व्हिजिट देतो म्हणून आम्ही ज्यावेळी भेटायला गेलो त्यावेळी त्यांच्या नावावरचा सगळा फ्रॉड आहे, त्यांनी सगळा फ्रॉड केलाय तो. पण ते व्हिजिटला येण्याआधीच त्यांची बदली झाली. हार्डीकर सर आल्यानंतर ते बिहार निवडणूक आणि आपलं नागपूरचं अधिवेशन याच्यामध्ये बिझी राहिले आणि त्याच्यामुळे अजून त्यांची वेळ मिळाली नाही. हंगामी येते काय येणार तुमच्याकडे? त्यांनी निर्णय घ्यावा आणि आता तात्पुरती स्थगिती देऊन तो रिव्ह्यू करावा पूर्ण प्रोजेक्ट, अशी आमची ठाम मागणी आहे. आणि नागरिक या बाबतीत प्रचंड आग्रही आहेत. आम्हाला प्रत्येक वेळी आता आम्ही प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी सह्यांचं कॅम्पेन करायला जातोय त्यावेळी जातोय की तुम्ही आता केलं हे खूप झालं, चांगली गोष्ट आहे, पण याच्या आधी आपल्या लोकप्रतिनिधींनी हे का नाही केलं, हे नागरिक आम्हाला प्रश्न विचारतात. पण हे नागरिक मतदानाला येणार का आता? 100% मतदानाला येणार आणि त्या प्रत्येक चुकीच्या माणसाला, त्याच्या जबाबदार माणसाला त्याचा जाब विचारला जाईल. आणि तुमच्या माध्यमातून मी ग्वाही देतो की प्राधिकरणातला नागरिक नक्की जबाब विचारणार. तुमचा मतदार किती आहे तिथे? साधारणतः 48,000 मतदार. मग त्याच्यामध्ये विभागणी कशी तुमचा? एक आमचा 10 ते 15,000 मतदार हा आमचा साधारणतः आकुर्डी गाव, पंचतारा नगर, गंगानगरचा आहे. अच्छा. आणि तो बहुतेक चाळ वसाहत जास्त आहे. चाळ तिथे गावठाणाचा पूर्वीचा जो आपला भाग आहे सगळे, तिथेच पूर्वीचं गाव आहे आपलं आणि त्याच्या भोवती जो कष्टकरी वर्ग, प्रश्न असतील तिथले 100% प्रश्न आहेत. तिथे सर्व प्राधिकरणातल्या भागात काय होतं सर की पाण्यासाठीच्या स्टोरेजची व्यवस्था आहे. तिथल्या खालच्या भागामध्ये स्टोरेजची व्यवस्था नाही. आपण फक्त 24/7 पाणी पुरवठा म्हणला, त्याच्याबद्दल सगळीकडे पाईप बदलले, मीटर बदलले, 24/7 कुठेही नाही. दिवसाआड पाणी आहे, त्या दिवसाआड पाणी. आम्ही म्हणतोय रोज पाणी द्या, आम्ही म्हणतोय योग्य प्रेशरने पाणी द्या. काय होतंय सर, प्रेशर योग्य का द्यायचं की मोटर लावून पहिल्या मजल्यापर्यंत पाणी टाकलं ना, त्या माणसाला 500 रुपयाचा विजेचा भूर्दंड विनाकारण मोटर लावायचा पडतोय. तो तुम्ही जर प्रेशरने पाणी दिलं आणि पहिल्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी चढलं तर सर्वसामान्य नागरिकांचं ते 500 रुपये वाचणार आहेत. आज आम्ही ज्यावेळी नुसतेच लोक जातात आणि मागणी द्यायचे पत्र करतात की आम्ही पाणी पुरवठा नीट करावा म्हणून मागणी दिली, मूळ प्रश्नाकडे जात नाही. मी अधिकाऱ्यांशी भेटून आलो, बोलून आलो. त्यांनी मला सांगितलं आपल्या प्रभाग क्रमांक 15 साठी जेवढं पाणी आवश्यक आहे त्याच्यापेक्षा 8 ते 10 MLD पाणी हे आपल्याला कमी मिळतंय. नाही, कमी मिळतंय. आणि मग नुसतंच आपण पत्र देऊन काय होणार आहे? मला लोकांची तक्रार अशी असते की तुम्ही मानसी 150 लिटर, 140, 150 लिटर सरासरी धरलं, प्राधिकरणामध्ये प्रति मानसी 400 ते 500 लिटर पाणी वापरलं जातं. नाही, काय झालंय आमच्या प्राधिकरणातल्या आकुर्डी भागातल्या नागरिकांना काही आम्हाला येतेच अल्टरनेट डे पाणी, आम्ही वापरणार कधी एक्स्ट्रा? हे अधिकाऱ्यांचं स्वतः स्टेटमेंट आहे जनसंवाद मध्ये की आपल्याला 8 ते 10 MLD पाणी कमी मिळतंय आणि ते पाणी वाढवून घेण्यासाठी आम्ही आयुक्तांकडे जाऊ. हे केलेलंच नाही कोणी आजपर्यंत. ही पाण्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, 100% आहे. 28 सेक्टर सारख्या ठिकाणी सर पाण्याच्या टाकीचं आरक्षण आहे, ती बांधलीच गेली नाही इतक्या वर्षात. तुम्ही ती पाण्याची टाकी बांधली तर 28 सेक्टर, गंगानगर, आकुर्डी यांचा प्रश्न सुटतो. पण तिथे तुम्ही तिथे स्टोरेज नाही. तिथे जाऊन त्या जागेची पाहणी करा, तिथे प्रपोजल द्या, तिथे टाकी बांधा, हे कोणी केलेलंच नाहीये आजपर्यंत. आणि ही पेंडिंग काम आहे. म्हणजे जसं प्राधिकरण गत वैभव होतं पण ते त्यावेळी सर ते 10,000 लोकसंख्येचं होतं. आमच्या डोळ्यासमोर प्राधिकरण सेक्टर 24, 25, 26, 27 म्हणजे प्राधिकरण एकदम उच्चभ्रू. आणि आहे तसं सर, सर्वात सुशिक्षित मतदारसंघ. हे टापू सांगा ना, कोणकोणते कसे तिथल्या समस्या काय? सेक्टर 23 आहे सर, जिथे ट्रान्सपोर्ट नगर आपण म्हणतो, ज्याला वाहतूक नगरी आहे. सेक्टर 24 आहे, ज्याला निगडी गावठाण आणि सगळ्यात जुनं डेव्हलप झालेलं सेक्टर. बरोबर. सेक्टर 25 हा, सेक्टर 25 मध्ये एक वेगवेगळ्या शाळा आहेत आणि मेनली लो इन्कम ग्रुप म्हणून LIG स्कीम जी प्राधिकरणाने बांधली होती ती 25 मध्ये येते. सेक्टर 26 हा सगळ्यात उशिरा डेव्हलप झालेला सेक्टर, जो गणेश तलाव आणि हा परिसर जिथे येतो तो. सेक्टर 27A इथे वेगवेगळ्या कंपन्यांच्या त्या काळातल्या कामगारांच्या वसाहती झाल्या. टेल्कोची आहे, सँडविक कोरोमंड आहे, आमची पंचशील सारखी सोसायटी आहे, अजिंक्य तारा आणि कृष्णा हाऊसिंग सारख्या वेगवेगळ्या भागातल्या, म्हणजे जिथे सातारा जिल्ह्यातल्या गड म्हणतात तिथे तशी कष्टकरी त्या काळातले 40 वर्षापूर्वी आपलं गाव सोडून इथे कामासाठी आलेल्या लोकांनी इथे कष्टाने उभारलेली घर आहेत. ह्या सगळ्या वसाहतीत 28 सेक्टर आहे. त्याच्यानंतर आकुर्डी गावठाण, गंगानगर, LIG आणि शिर्के बिल्डिंग अशा 3 प्रभाग आपल्याकडे असे आहेत सर की ज्याच्यामध्ये ही घरं प्राधिकरणाने बांधली होती. अच्छा, बर. डेव्हलप्ड सेक्टर ही सगळी आली आता PCMC कडे, पण हे भाग राहिले PMRDA कडे. अच्छा, PMRDA कडे राहिले. हे कसे मला लक्षात नाही आलं, कसे काय? कारण त्यांनी म्हटलं की हे युनिट आम्ही बांधून दिले होते, सो वी आर स्टील ओनर्स ऑफ द लँड. बरं. तुम्हाला जसं इतर भागात लँड दिली लीजवर, तसं यांना युनिट दिलेलं आहे.
अच्छा. मग त्यांचं रिडेव्हलपमेंट कसं होणार, त्या नागरिकांना जर आपलं बांधकाम करायचं असेल गंभीर तर प्रश्न आहे. त्याच्यासाठी नियमच नाही. किती युनिट आहे तसे? आज मला असं वाटतं की साधारणतः 3 ते 5 हजारामध्ये ही युनिट 3 ते 5,000 युनिट सर्वे म्हणून. तर यांच्यासाठी नियमावलीच नाही. उद्या एखाद्या बिल्डर बरोबर सौदा करतील आणि ते SRA प्रमाणे त्याला देऊन टाकतील ते क्लस्टर डेव्हलपमेंटला. तर ते राईट्स नागरिकांना मिळावेत. हो, अर्थात प्रश्नच नाही. तर ह्याच्यासाठी कोणताही नियम बनलेला नाही आणि हा प्रश्नच आजपर्यंत कोणी उठवलेला नाही. प्रयत्न केले नाही कोणी. नाही. पूर्वी थोडंफार RS कुमारांना यातलं नॉलेज होतं, त्याच्यानंतर कोणालाही यातलं नॉलेज सुद्धा नाही. ह्याच्यासाठी काम करणं फार मोठं गरजेचं आहे. आज एका घरात 4 लोक राहत होती, त्याचे 8 झाले. तुम्ही त्यांना अधिकार नाही दिले तर मग ते तुम्हाला अनियमित बांधकाम करतील, मग तुम्ही त्याच्यावर कारवाई कराल. त्यापेक्षा त्यांना जर प्रक्रिया सुलभ करून दिली, त्यांना तुम्ही प्लॅन पास करून दिले किंवा जसं अधिकृत बांधायला त्यांना संधी तरी दिली पाहिजे. त्याच्यामध्ये गंगानगर येतं, त्याच्यामध्ये LIG कॉलनी येते आणि 24 सेक्टरमध्ये 3 बिल्डिंग आहेत, शिर्के बिल्डिंग. हा साधारणतः भाग त्याच्यामध्ये येतो. तर ह्या भागाच्या हे प्रश्नच माहित नाहीयेत. ज्या दिवशी एखादी सोसायटी जाते की आम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं, तेव्हा कळतं की अरे माझी प्लॅन पासिंग अथॉरिटी कोण आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका का PMRD कळतच नाही. अशा प्रकारचे इतके, म्हणजे मी तुम्हाला सांगतो सर, मामलेदार एखाद्या माणसाला प्राधिकरणाच्या कुठली गोष्ट करायची, खरेदी विक्री करायची, बांधकाम करायचं, त्याला ओरिजिनल लिस्ट डीड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं मागितली जाते. बरोबर. आम्ही तिथे सर टेनंट आहे, आम्ही भाडेकरू आहे, 99 वर्षाचे. हो, बरोबर. जागा मालक कोण आहे तर गव्हर्नमेंट आहे. म्हणजे पूर्वी प्राधिकरण होतं आणि आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे. जागेचे कागद कोणाकडे असावेत? तुमचा हा प्रश्न पण फार गंभीर आहे. तुमची सगळी जे डेव्हलप झालेला विकसित भाग आहे तो सगळा महापालिकेकडे, मोकळ्या जागा PMRD कडे. महापालिका अजून तुमची जबाबदारीच घ्यायला तयार नाही. पूर्ण जबाबदारी म्हणजे आम्हाला रस्ते दिले प्राधिकरणाने बनवून, सर्व व्यवस्था करून दिली प्राधिकरणाने, प्लॉटिंग करून दिलं, गार्डनचे प्लॉट दिले, हॉस्पिटलचे प्लॉट दिले, सगळं दिलं प्राधिकरणाने. आणि महापालिका टॅक्स घेते, पाणीपट्टी घेते, रोड टॅक्स घेते, सगळे कलेक्शन करते महापालिका. आमच्या त्या काळात जसं म्हटलं जातं काही 500,000 कोटींच्या ठेवी होत्या ज्यावेळी प्राधिकरण विलीन झालं, तेही आयत्या मिळाले. प्राधिकरणाच्या ताब्यातले जेवढ्या ठेवी होत्या ते सगळ्या PMRD ला मिळाल्या. म्हणजे त्या प्राधिकरणाला नाही मिळाल्या, आमच्या वसाहतीला तर मिळाल्याच नाहीत त्या. म्हणजे ते आता बाहेर विचारतच नाही. त्याचा परिणाम येतो. मोकळ्या जागा सुद्धा त्याची एकेका जागेची किंमत आज 10-20 कोटी रुपये जास्त असेल. खूप प्रचंड रेटच आता 1-1.5 कोटी रुपये चालू. मला एक सांगा, तुमच्याकडे जी एक FSI प्रमाणे सगळी डेव्हलपमेंट व्हायची, आता ती जवळपास 3-4 FSI प्रमाणे. तुमच्या संत ज्ञानेश्वर चौक, ज्याला भेळ चौक म्हणतो तुम्ही, तिथे एकच कॉर्नरची एक बिल्डिंग झाली. तो नमुना आहे. 10 मजली टॉवर झाला. 10 मजली टॉवर झालं. म्हणजे ते प्राधिकरण या पुढच्या काळात कसं असेल ते पाहिलं तर समोर. पण त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, याच्यावरती काही सोल्युशन तुमच्या याच्यामुळे, तुम्ही निवडणुकीला उभं राहिलात, लोक तुम्हाला या संदर्भात विचारणार की तू नेमकं करणार काय काय. तर रस्ता, लाईट, पाणी, ड्रेनेज, या सगळ्या सुविधा एक FSI प्रमाणे झाल्या. आता तर ते 4 FSI झाला, तर ते सगळं मोडकळीच येणार. संपूर्ण प्राधिकरणाचीच फेररचना करावी लागणार. 100% सर. मी तुम्हाला सांगतो, एका घरात आमच्याकडे बंगला असायचा, त्यावेळी 4 लोक 5 लोक राहायचे, त्याच्याकडे एक गाडी असायची आणि त्याच्यासाठी ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर होतं. आता त्या एका बंगल्याच्या जागेत कमीत कमी 4 लोकांच्या ऐवजी 40 लोक झाली. अरे बापरे. त्या एका कारच्या ऐवजी 10 गाड्या झाल्या. आपल्याकडे छोट्या प्लॉट असतात 3-4 गुंठ्याचे, त्यामुळे त्याला बेसमेंट पार्किंग करता येत नाही. ह्या सगळ्या गाड्यांचं पार्किंग होणार रस्त्यावर. आणि रस्त्यावर पार्किंग करायला त्यांनी जागा ठेवली नाही, कारण आणला हरित सेतू. म्हणजे माझ्याच घराच्या बाहेर मी गाडी इतके वर्ष लावतोय, आज लावले की त्याला पडणार 1000 रुपये दंड. तो आमच्या नागरिकांना भुर्दंड आला. माझं असं म्हणणं आहे, आम्हाला त्याच्यातलं त्यावेळी आम्ही नॉलेज नव्हतं, पण आम्हाला आमच्या लोकप्रतिनिधींनी याच्यात जागृत केलं नाही. हे जे युनिफाईड जे FSI वाढवून दिला UDCPR, कोरेगाव पार्क कमिटीनी, तिथल्या सर्व रेसिडेन्शियलनी या कायद्याला विरोध केला. संपूर्ण महाराष्ट्रातून कोरेगाव पार्कचा भाग वगळलाय. जर आमच्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला हे सांगितलं असतं की आपण हे करू शकतो आणि हे वगळलं जाऊ शकतं, तर आम्ही देखील लढा दिला असता. त्यांच्या ज्ञानामध्ये ते नाही, त्यांना हे कळलंच नाही की काय आपण ह्याच्यात काही इंटरफेअर करू शकतो. त्यामुळे आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तरी सुद्धा आमची आता मागणी आहे की जे पहिले जुनं 25 वर्षापूर्वीची ड्रेनेज लाईन, पाईपलाईन, हे सगळं बदललं पाहिजे. भूमिगत केबल केलेले भांडवली कामासाठी आता 1 रुपया नाही. या पुढच्या काळामध्ये पुढच्या 3 वर्ष तिजोरी एवढी खाली करून ठेवली आहे शेखर सिंगनी, प्रशासनाने वापरून घेतलं. आता देणेदारी त्यांची 5 ते 6 हजार कोटीची आहे, कर्ज त्यांची 5-6 हजार कोटी आहेत.
पुढचे 3 वर्ष भांडवली कामं काहीच काढू शकत नाही अशी आता महापालिकेची खंक परिस्थिती आहे. तुम्ही निवडणुकीमध्ये हा विषय करणार की नाही? श्रीमंत महानगरपालिका ते कंगाल महापालिका ह्याच्यासाठी मी आज कुठल्या पक्षाला दोष देत नाहीये, पण जे लोकप्रतिनिधी आपण निवडून दिले त्यांना जबाबदार धरलंच पाहिजे आणि त्याच्या विरोधात आम्ही रान पेटवतोय. बरं मला हे सांग, तुझा पक्ष कोणता नेमका? आपण हे सगळं म्हणतो पहिल्यापासून राष्ट्रवादीचा आमदार अण्णा बनसोडेंचं पण तू काम केलेलं आहेस, तू तिकडे आहे की भाजपचा आहे, नेमकं काय ते म्हणजे ते समजणार कसं? सध्या मी जनतेबरोबर आहे आणि सर्व आता मी जिथे प्राधिकरणात किंवा आकुर्डी विभागाचं मला नेतृत्व करायचंय तिथल्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींच्या विरोधात मी लढतोय. ते लढण्याची जेव्हा जो मला पक्ष संधी देईल त्या पक्षातून मी लढणार आहे. आपण पॅनल करायला लागतं ना, 4 जणांचं पॅनल लागतं. होतील ना 100%. आमच्या प्राधिकरणात आता जवळपास 20 ते 22 जण इच्छुक आहेत. बरं, त्यामुळे पॅनल नक्की होणार. 2 ते 3 पॅनल होणार, चांगले पॅनल. 3 पॅनल होते. हा, 2 ते 3 प्राधिकरणात भाजपचं पॅनल वेगळं, महाविकास आघाडीचं पॅनल वेगळं, अजितदादा राष्ट्रवादीचं पॅनल वेगळं, अजून युती कोणते व्हायच्या काय ते सगळे वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहेत. त्याप्रमाणे ते निर्णय बदलतील. पण लोकप्रतिनिधी जबाबदार ज्या गोष्टींना आहेत त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही निवडणूक रिंगणात उतरणार आहे. क्या बात. ओव्हरऑल आपण पाहिलं की निलेशचा दृष्टिकोन किती साफ आहे, स्वच्छ आहे एकदम, की आम्ही नेमकं निवडणूक कशासाठी लढतोय. प्राधिकरणातले नागरिक अक्षरशः फेडत झालेले आहेत, म्हणजे त्यांना कळत नाही नेमकं कोणाचे कॉलर पकडायची. कारण ज्या चुका झालेल्या आहेत, 4 वर्ष प्रशासक आहेत, सरळ लोकप्रतिनिधी बोर्ड दाखवतात आमची चूक नाही त्यांची चूक आहे. नागरिक टॅक्सपेयर त्याच्यामध्ये वैतागलेले आहेत आणि जोपर्यंत प्राधिकरणाचे रस्ते प्रशस्त होते तोपर्यंत प्राधिकरण छान वाटायचं. ज्यावेळेस फुटपाथ 10-20 फुटाचे फुटपाथ केले, त्या रस्त्यांची रुंदी इतकी कमी झाली की सिंगल नाही फक्त डबल गाडी जाऊ शकते, या पुढे नाही. त्याच्यामुळे मला वाटतं प्राधिकरणाची ही निवडणूक ते हरित सेतूवरतीच लढणार. त्याचा फटका जे आता मावळते नगरसेवक आहेत, मावळते नगरसेवक मध्ये 4 वर्षापूर्वीच मावळले ते, त्यांना सुद्धा बसू शकतो याचा विचार करायला पाहिजे. निलेश फार व्यवस्थित मांडणी केली, तुझा अभ्यास सुद्धा फार छान आहे. तुझ्यासारखा माणूस महापालिका सभागृहात असला पाहिजे खरंच. म्हणजे तर आता पक्ष कोणता काय वगैरे तर तू नंतर त्याचा खुलासा करशील नक्की. पण आता तरी मला दिसतंय की जनतेच्या दृष्टीने महापालिकाच्या 128 नगरसेवकापैकी एक नगरसेवक कसा असावा, पूर्ण अभ्यासपूर्ण असावा, त्याला त्याची मांडणी करता यावी, शासनाचे कायदे धोरणं हे सगळं माहिती असायला पाहिजे. तू त्याचा पुरेपूर अभ्यास केला. तुला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू.